सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना नमस्कार. 10वीचा रिझल्ट लागला. रिझल्टमध्ये वेगवेगळ्या जे काही बोर्ड असतात, म्हणजे CBSE असेल, ICSE असेल, SSC असेल, त्यामध्ये इंग्लिश मीडियम असेल, सेमी इंग्लिश मीडियम असेल, त्यानंतर मराठी मीडियम असेल, तर या सगळ्याच वेगवेगळ्या बोर्डमध्ये वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये ज्यांना जे काही यश मिळालेलं आहे त्यासाठी सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स तुमच्या सगळ्या परिवाराला, तुम्हाला. कारण नाही म्हटलं तरी 10वीचं जे काही मेन वर्ष आहे तर त्या वर्षामध्ये तुमचा रिझल्ट हा पुढच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट राहतो. जनरली आता हे शिफ्ट झाले पुढच्या परीक्षावर, कॉम्पिटेटिव्ह परीक्षांवर, पण तरीही महत्वाचं मानलं जातं. आता प्रश्न येतो की आमच्या मुलाला 95% पडले, आमच्या मुलाला 100% पडले, आमच्या मुलाला 90% पडले, आमच्या मुलाला 80% पडले, आमच्या मुलाला 70% मार्क पडले, आमच्या मुलाला 65% मार्क पडले. पुढं काय करावं? काही जण म्हणतात डॉक्टर व्हा, काही जण म्हणतात इंजिनियर व्हा, काही जण म्हणतात आर्किटेक्ट व्हा, काही जण म्हणतात वकील व्हा, काही जण म्हणतात, म्हणजे प्रत्येकाला विभिन्न वेगवेगळे जे काही सेगमेंट आहेत, ट्रेंड आहेत, तर ते अवेलेबल आहे. पण मग आपल्या विद्यार्थ्याला काय द्यायचं हे निवडण्याचं किंवा हे सांगणारा कोणीतरी एखादा व्यक्ती पाहिजे. कारण अडचणीचा विषय असा आहे की आपण प्रत्येकच जण, म्हणजे बऱ्याचदा असं पण असतं की घरामध्ये डॉक्टर आहे, घरामध्ये इंजिनियर आहे, पण तरी त्याच्या मुलीसाठी तो कन्फ्युज आहे की त्याने काय करायला पाहिजे. तर ह्याचं एक काहीतरी मार्ग पाहिजे की कसं काय करायला पाहिजे. तर सध्याचं जे काही जग आहे त्या जगामध्ये तुमच्या डिग्र्यांपेक्षा सुद्धा काय महत्वाचं आहे, तुमच्याकडे कुठल्या प्रकारचं स्किल आहे ते मॅटर करतं. मग आपल्या पाल्यांना तर 10वीला काही कळणार नाही की काय स्किल आहे किंवा सध्याच्या परिस्थितीत त्यांना काय जमतं काय नाही. पण थोडंफार मी माझ्या जे काही 5-10 वर्ष, जे जवळपास 2015 पासून या क्षेत्रात असण्याचा जो काही विद्यार्थ्यांशी इंटरॅक्शन करण्याचा जो काही स्कोप आहे, तर त्यामध्ये बऱ्याचशा काउन्सिलिंग केल्यानंतर असं माझ्या म्हणजे बुद्धीमध्ये भर पडलेली आहे की मुलाशी गप्पा मारल्यानंतर आपल्याला कन्क्लुजन पर्यंत येऊ शकतो. ते पण आपण म्हणतो ना की एखादं फेलियर झाला तर आपण म्हणतो मे बी याच्यामुळे झालं असेल, एखादं सक्सेस झाला असेल तर आपण त्यांना म्हणतो की नाही असाच पाथ निवडा म्हणजे तुम्हाला यश मिळेल. तर ह्यामध्ये एक थंबरूल किंवा आपण टेंटेटिव्ह म्हणू की एखाद्या विद्यार्थ्याला फार बोलायला आवडत असेल, त्यानंतर एखादा फार असा शांत बसणारा असेल, एखाद्याचं फार टेक्निकल माइंड जास्त असेल, काहींचा आर्टिस्टिक माइंड जास्त असेल, तर हे त्यांच्या पहिल्या वर्गापासून ते 10व्या वर्गापर्यंतच्या त्याच्या टीचर्सकडून आलेला फीडबॅक, त्यांच्या सोसायटीकडून आलेला फीडबॅक, यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला येत असतात. त्यामुळं माझं तरी मत आहे की तुम्ही कुठल्या तरी एखाद्या चांगल्या काउन्सिलरकडे जाऊन की मुलाला काय करिअर करावं काय नाही हे असं तुम्ही चर्चा करायला पाहिजे. आणि जर समजा तुम्हाला ही चर्चा वाटत असेल की बाबा ही चर्चा करण्यासाठी वेळ किंवा ह्या गोष्टी आपल्याला कुणापर्यंत रिच आउट व्हायचंय तर ते माहित नाहीये, तर माझं म्हणणं तुम्ही स्वतःच गुरु बना. त्याच्यासाठी काय लागते ती इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत देतो. जर एखादा विद्यार्थी असा असेल की ज्याचं मॅथ्स खूप चांगलं आहे, ज्याचं मॅथ्सला अबोव 95 मार्क्स आहेत 10वीला, कुठले बोर्ड असतात, हा विद्यार्थी तुम्ही कुठल्याही स्ट्रीम मध्ये टाका, तो यशस्वी होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्याचं कारण असं आहे की त्याचं अॅनालिटिकल ब्रेन चांगलं आहे. जर एखादा विद्यार्थी असा असेल की ज्याला सायन्समध्ये अबोव 95, तर अशा पर्टिक्युलर मुलाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायो चांगलं जमतं. त्यामुळं मेडिकल सायन्स रिलेटेड कुठलंही फील्ड असेल तर या विद्यार्थ्याला चांगलं जमू शकतं. म्हणजे आता त्याच्यानंतर तो पुढं कसं त्याचं अंमलबजावणी करतो, म्हणजे डॉक्टर झाला पण त्याच्यानंतर दवाखाना चालणं ह्याबद्दल आपण बोलत नाही. त्याला काय जमू शकतं कागदोपत्र म्हणजे का परीक्षा पॉइंट ऑफ व्ह्यू ते आपण बघतोय. त्यामुळं जर कुणाचं सायन्स अबोव 95 असेल तर त्याने काय केलं पाहिजे त्याबद्दल आपण बोलतोय. त्यानंतर गोष्ट आहे मॅथ्स बद्दलची. तर मॅथ्स मध्ये अबोव 95 कुठल्याही क्षेत्रात टाका, काय प्रॉब्लेम नाही, बिझनेस मध्ये टाका, कशातही टाका. मग आता तुम्ही म्हणणार की मग मॅथ्सला अबोव 95 आणि सायन्सला 95 ह्याच्या पुढच्या गोष्टींना तुम्ही सांगितलं, पण त्याच्या खालच्यांनी काय केलं? तर साधी गोष्ट आहे, जगात असा कुठलाच फिक्स असा रूल नाही की एखादा 60% वाला काय करू शकतो, 60% वाला कलेक्टर बी होतो, त्याची भाषणं लोक भरपूर ऐकतात, असे किती असतात हा आकडा आपल्याला माहित नाही.
त्यानंतर कोण काय करेल हे कोणीच काही सांगू शकत नाही, पण आपण अपवादात्मक कोण काम करेल त्याबद्दल चर्चाच करत नाही. आपण इन जनरल 100 लोक असतील त्यातल्या 80 लोकांसाठी बोलतोय, कारण की सगळ्या गोष्टी सगळ्यांना लागू झाल्या असतील तर देशात एकही प्रॉब्लेम उरला नसता. सो माझ्या मते जर एखाद्या विद्यार्थ्याला किती पण टक्के पडलेले असतील, पण जर तो विद्यार्थी त्याला वाटत असेल की मला बाबा इंजिनियर बनायचंय, मला डॉक्टर बनायचंय, मला काहीतरी वेगळं करायचंय, त्याची जर जिद्द असेल, तो मेहनत करायला तयार असेल, तर तुम्ही त्याच्या भरोश्यावर 2 वर्ष द्या. मग ते कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकायला पाहिजे, कुठल्या शहरात शिकायला पाहिजे, काय फॅसिलिटी त्याला असली पाहिजे, ती ज्याच्या त्याच्या परीने आहे. कुणाकडे पैसे कमी असतील तर अशा पर्टिक्युलर विद्यार्थ्यांनी जिथं कमी पैशात शिकवलं जातं तिथे टाकायला पाहिजे. कुणाला पैसेच नाहीत तर त्यांनी गव्हर्नमेंटचे 11वी-12वीचे कॉलेजेस आहेत तिथे टाकायला पाहिजे. ज्याच्या त्याच्या परीने त्याने त्या गोष्टी केल्या पाहिजे. पण आता त्याच्यातही एक दुसरा अनुषंग महत्वाचा जो आहे तुमच्यासाठी तो टॅप करण्याचा प्रयत्न करते. अकॅडमीमध्ये खूप फी असते, आपल्याला परवडत नाही असं एक मत काही पालकांचं बनलेलं असतं ज्यांचं आर्थिक कुवत कमी आहे. तर आचार्य अकॅडमीच्या माध्यमातून आपण दरवर्षी म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत आपण 100 विद्यार्थी घेत होतो, म्हणजे 11वीला 50, 12वीला 50. यावर्षीपासून आपण 11वीलाच 100 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण शिकवतोय. पर्यायी तो विद्यार्थी आपल्या राज्य सरकारच्या 8वीच्या स्कॉलरशिप मध्ये तो पात्र असला पाहिजे आणि त्याच्यानंतर एक इंटरव्ह्यू होतो. आपण 100 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे आणि तो खेड्यातला असो शहरातला असो, त्याचं स्कॉलरशिपची पात्रता आणि त्याची आर्थिक परिस्थिती या 2 गोष्टीला कन्सिडर करून आपण त्यांना मोफत शिकवतोय. आता आपल्याकडे आपण 10% पर्यंत करू शकतो, म्हणून आपण 11वीला 100, 12वीला 100 असे आपण 200 मुलांची दरवर्षी आचार्य अकॅडमीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हे 200 विद्यार्थी शिकवत आहोत. आता त्या विद्यार्थ्यांमध्ये काय क्रायटेरिया आहे तोही मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता हे झालं तुमचं आर्थिक अनुषंगाची बाब. दुसरी बाब अशी की पालकांचा काय रोल आहे एखाद्या विद्यार्थ्याच्या जडणघडणीमध्ये, किंवा विद्यार्थ्याचा काय रोल आहे, इन्स्टिट्यूटचा काय रोल आहे. माझं तर सरळ मत हे आहे की आज प्रत्येक विद्यार्थी हा तितका हुशार आहे की जो त्याचे निर्णय, त्याचं नॉलेज एखाद्याच्या हातामध्येच त्याचं नॉलेज अवेलेबल आहे. तो मोबाईलवर प्रत्येक गोष्ट सर्च करू शकतो. 11वी-12वीत शिकत असताना मूळ मुद्दा एक, मोबाईलचा दुरुपयोग नाही झाला पाहिजे. मी आता उपयोगावर न बोलता दुरुपयोगावर बोलतो. कुठलाही सोशल मीडिया किंवा ह्या गोष्टी नसल्या पाहिजे. त्यानंतर आई वडिलांनी दिवसातनं ऍटलिस्ट 15 मिनिट, अर्धा तास आपल्या मुलाबरोबर मुलीबरोबर घालवला पाहिजे. काय अभ्यास केलाय दिवसभर, काय काय शिकले तुम्ही, उद्या काय शिकणार आहात, परीक्षा झाली तर किती चुकलंय, किती बरोबर आहे, उद्याचं काही प्रिपरेशन केले का, आज जे झालं त्याचा होमवर्क सॉल्व्ह केलाय का, त्यासाठी कुठलं रेफरन्स बुक तुम्ही वापरता, मागच्या 10 वर्षातले त्या परीक्षेचे पेपर बघितले गेलेले आहेत का, ह्या अशा गोष्टींवर चर्चा होणं फार गरजेचं आहे. आणि हे कुठल्याही अडाणी माणसाला सुद्धा कळू शकतं. आज शेतकऱ्यांना सुद्धा कळू शकतं की मागच्या वर्षी काय पेरलं होतं त्याचा उतार काय, या वर्षी काय पेरायचंय म्हणजे उतार चांगला आहे, हे तर नॉर्मल गोष्ट आहे. त्यामुळं ह्या अनुषंगानं खरं तर ज्या लोकांपर्यंत सगळे रिसोर्स अवेलेबल नाहीत त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ मी पोहोचवण्याच्या, म्हणजे ही इन्फॉर्मेशन पोहोचवण्याच्या माध्यमातून आहे. एखाद्या विद्यार्थ्याला फार फिरायला आवडते तर अशा विद्यार्थ्यांना डॉक्टर बनवू नका, त्याला इंजिनियर बनवा, म्हणजे तो वेगवेगळ्या शहरात 5-6 वर्ष काम करू शकेल. एखाद्या विद्यार्थ्याला शांत आहे, एका ठिकाणी बसून काम करायला आवडतं, अनालिसिस आवडतं आणि सिरियस आहे लाईफ बद्दल फार, अशा व्यक्तींना मेडिकल फील्ड आलं, कारण तिथं सिरियसनेस असलाच पाहिजे, नाही तर मारतील माणसं लोक. त्यामुळं आणि याच्या व्यतिरिक्त काही असेल तर तुम्ही पर्सनली माझ्यापर्यंत रिच आउट व्हा. बाबा आमच्या विद्यार्थ्याला तुम्हाला काय त्याची काही फी नाही, काही नाही, तुमच्या विद्यार्थ्याला अर्धा तास, तुम्हाला अर्धा तास वेळ देऊन आपण त्याला काय करिअर करायला पाहिजे ते आपण ठरवू. आणि हा व्हिडिओ मी आचार्य अकॅडमीचा संस्थापक किंवा संचालक आहे म्हणून आचार्य अकॅडमी चांगली ह्या उद्देशासाठी हा व्हिडिओ आहेच नाही. मी एका खेड्यातनं आलोय आणि काहीतरी शिकलोय, काहीतरी स्वतःच्या पायावर ऍटलिस्ट उभा राहिलोय आणि हे शिक्षणाने झाले, म्हणून शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी हा व्हिडिओ आहे. एक कुठेही आचार्य अकॅडमी चांगली वाईट हा विषयच नाही. कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थी शिकवतात,
प्रामाणिक कष्ट केले की रिझल्ट चांगला, प्रामाणिक कष्ट नाही केले की प्रॉब्लेम आहे. आणि चांगला माणूस घडावा या हेतूने आचार्य अकॅडमीची स्थापना झालेली आहे. मी मुळात इंजिनियर आहे, पण आवड म्हणून ह्या गोष्टी करतोय आणि त्याचा फायदाच होतो. त्यामुळं इथून पुढे हा व्हिडिओ तुम्ही तुमचे जे कोणी 10वीतले पालक असतील किंवा 10वीतले विद्यार्थी असतील त्यांच्या पालकांना असतील हे पाठवू शकता, शेअर करू शकता. आपण असेच व्हिडिओ त्यांना पाठवत राहू की वेगवेगळ्या, आता आपण हा जेनरिक व्हिडिओ बनवला, आपण डॉक्टरवर, इंजिनियरवर, आर्किटेक्टवर वेगवेगळ्या करिअरमध्ये काय काय संधी आहेत, काय काय त्यावर हे व्हिडिओ आपण बनवू. सो परत एकदा 10वीत तुम्हाला जे काही मार्क मिळालेले आहेत त्यांच्यासाठी शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा. आणि डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, कलेक्टर हे जगभरातली जेवढी काही पदं आहेत ह्या पदांपेक्षा एक मोठी गोष्ट आहे जी अशी मला वाटते ती म्हणजे एक चांगला माणूस घडण्यासाठी प्रत्येकाने कार्यरत असलं पाहिजे. आपल्याला कोणाचं भलं नाही करता आलं तरी चालेल, पण कोणाचं वाईट करण्याचा हेतू आपल्या मनात नसावा. माफ करण्याची टेंडन्सी असावी, इतरांना सोबत घेऊन चालण्याची टेंडन्सी असावी. ही जी काही नीतिमूल्य आहेत, म्हणजे आज घराघरात विभागण्या झाल्या, तर त्या न होता त्यांच्यासाठी कसं काम करता येईल ह्या उद्देशाला शाळेच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं सुद्धा आपल्यावर, तुमच्या आमच्यावर जबाबदारी आहे, एक सामाजिक बांधिलकी म्हणून. त्यामुळं एवढं बोलून माझं जे काही तुमचं 10-12 मिनिटाचं गायडन्स आहे ते थांबवतो. आणि कुठल्याही प्रकारे माझ्यापर्यंत रीच व्हायचं असेल तर मी तुम्हाला एक नंबर देतो, त्या नंबरवर तुम्ही कॉल करून मला भेटू शकता. थँक्यू so much and wish you all the best for the future.